दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सरकारने एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। रेल्वे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी बोनस जाहीर केला आहे। तसेच बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांना लवकरच बोनस जाहीर होणार असून त्यांना आणखी 2 ते 3 गिफ्ट देण्याचे दिवाळीपूर्वी म्हणजेच दसऱ्याला गिफ्ट देण्याचे केंद्र सरकारच्या कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत। हे कर्मचाऱ्यांसाठी कोणते गिफ्ट असणार आहे? NPS UPS संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली। ही चर्चा काय आहे, त्याचा निर्णय काय होणार किंवा DS वाढवण्यासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली। याची तारीख काय असणार आहे याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच केंद्रातील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर केंद्र सरकारची काल कॅबिनेट बैठक झाली आणि केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी रेल्वे स्पेशली रेल्वे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तर एक मोठी खुशखबर दिलीच आहे। त्यांना दिवाळीचा बोनस हा मिळणार आहे दिवाळीपूर्वीच, परंतु दुसऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। तसेच 8 पे कमिशन बाबत सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। दिवाळीच्या अगोदर कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच 8 पे कमिशनचा निर्णय तर होणारच आहे, परंतु NPS UPS संदर्भात सुद्धा अपडेट दिलेला आहे। महागाई भत्ता सुद्धा वाढणार आहे, तो किती वाढणार आहे याबाबत सुद्धा सांगण्यात आलेला आहे, तेच पाहूयात। रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे, ती समोर आलेली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कॅबिनेट बैठकमध्ये शानदार प्रदर्शन दाखवत केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी बोनस द्यायला मंजुरी दिली आहे। तसेच टेलिकॉम सेक्टरमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। त्यानंतर छोटे दुकानदार आहेत ते मुख्यतः GST कमी करणार, यामागचे नेमके सत्य काय आहे हे सुद्धा या कॅबिनेटमध्ये सांगण्यात आलेले आहे। यावेळची दिवाळी मोठ्या आनंदात होणार आहे। प्रधानमंत्री यांनी GST कट करण्याबरोबरच आता दिवाळीचा बोनस सुद्धा घोषित केला आहे। काल 24 सप्टेंबरला कॅबिनेट बैठक झाली। या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकार 78 दिवसाचा बोनस दिवाळीपूर्वी देणार आहे। सरकार यावरती करोडो रुपये खर्च करणार असल्याचे कॅबिनेटमध्ये सांगण्यात आलेले आहे। जवळजवळ 1,865,68,000 करोड रुपये खर्च होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे। सर्वात महत्त्वाचं परंतु कर्मचाऱ्यांसाठी एक बॅड न्यूज म्हणजे हा बोनस 6व्या वेतन सॅलरी स्ट्रक्चरनुसार दिला जाणार आहे, परंतु कर्मचाऱ्यांची मागणी आहे की 7व्या वेतन आयोगानुसार हा बोनस द्यावा आणि त्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो काय आहे, तो तुमची गुड न्यूज असणार आहे। तो काय आहे तो पुढे पाहूयात। परंतु सध्या हा बोनस असा स्ट्रक्चरने घोषित केला असेल तरी सुद्धा 2 ऑक्टोबरला मोठी घोषणा केली जाणार आहे। ती असणार आहे 8 पे कमिशन संदर्भात। तुम्हाला 8 पे कमिशन लागू होणार आहे आणि 2 ते 3% DA वाढी संदर्भात असणार आहे, म्हणजे 2 ते 3% महागाई भत्ता हा वाढणार आहे। काल 24 ऑक्टोबरला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेट झाली। यातील झालेल्या चर्चा पाहता तज्ज्ञांनी अभ्यासानुसार म्हणजेच अभ्यासक जे अभ्यास करतात त्यांच्यानुसार 2 ऑक्टोबरला दसरा आहे आणि दसऱ्याच्या मुहूर्तावरती देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ही दिली जाणार आहे। त्यानंतर NPS आणि UPS कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मोठी अपडेट आहे की सरकारने दिली आहे, कारण NPS मधून UPS मध्ये कर्मचारी जाण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 30 सप्टेंबर। याआधी ही तारीख 30 जून होती, परंतु 30 जूनपर्यंत अगदी 1% म्हणजे 1% सुद्धा कर्मचारी UPS मध्ये गेले नव्हते, म्हणून ही तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे आणि म्हणूनच ही तारीख वाढवून 30 सप्टेंबर केली आहे। परंतु अजूनही 2% सुद्धा कर्मचारी UPS मध्ये गेलेले नाहीत। तसं पाहिलं तर UPSचा कर्मचाऱ्यांना जाण्याच्या संख्येवरून विचार केला तर UPSचा रिझल्ट थोडा खराब आहे, त्यामुळे UPS या स्कीमचा रिझल्ट थोडा खराब असू शकतो, कारण जून ही शेवटची तारीख 30 जून ही शेवटची तारीख देऊन सुद्धा आता ती वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आलेली आहे आणि तरी सुद्धा फक्त 2% लोक
UPSमध्ये NPSमधून UPS स्कीममध्ये जात आहेत हे पाहता त्याचा रिझल्ट खराब असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे यावरती सरकार 30 सप्टेंबरची वाट पाहून, कारण 30 सप्टेंबर ही डेडलाईन असणार आहे। NPSमधून UPS जाणाऱ्यांची डेडलाईन ही म्हणजे शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर असणार आहे आणि हीच तारीख, या तारखेपर्यंत किती संख्या होते हे पाहून 2 ऑक्टोबरला मोठा डिसिजन सरकारकडून घेण्यात येणार आहे। तो निर्णय कोणता हा आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही, परंतु निर्णय हा 2 ऑक्टोबरला होणार आहे, कारण 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे। आतापर्यंत फक्त 31,000 कर्मचारी NPSमधून UPSमध्ये गेलेले आहेत। हा मागच्या महिन्यातील आकडा आहे, परंतु सरकारने पुन्हा हा आकडा डिक्लेअर केलेला नाही। याचाच अर्थ तज्ज्ञांच्या माहितीनुसार की जर यात NPSमधून UPSमध्ये जाण्याची संख्या जर वाढत असेल तर सरकारने डिक्लेअर केले असते, कारण सरकारलाही तेच पाहिजे आहे। त्यासाठी तर सरकारने ही घोषणा केलेली आहे आणि जर ही संख्या वाढली असते तर वेळोवेळी सरकारने सुद्धा ही संख्या घोषित केली असते, परंतु सरकारने मागच्या महिन्यापासून ही संख्या घोषित केली नाही। 31,000 हा शेवटचा आकडा आहे, त्यामुळे ही संख्या सुद्धा कमीच असू शकते आणि हा रिझल्ट सुद्धा बॅडच असू शकतो असं तज्ज्ञांच्या मतातून समजलेले आहे। त्यामुळे आता सरकार 30 सप्टेंबरची वाट पाहत आहे। तोपर्यंत किती आकडा समोर येतो ते पाहणार आहे आणि मगच पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे। तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार UPSचा रिझल्ट खराब असू शकतो किंवा नसूही शकतो, परंतु आतापर्यंत UPSमध्ये येण्याची संख्या ही कमी असल्यामुळे यावरती मोठा निर्णय होऊ शकतो। UPSमधून पुन्हा NPSमध्ये जाण्याचे सुद्धा मोठे चान्सेस आहेत, परंतु कर्मचारी हाच विचार करेल की जर NPSमधून UPSमध्ये आत्ता जायचं आणि पुन्हा परत UPSमधून NPSमध्ये जर यायचं असेल तर UPSमध्ये आत्ता जायचंच कशाला, हा कर्मचारी सुद्धा विचार करेल। त्यामुळे यात सुद्धा मोठा बदल होऊ शकतो आणि UPS संदर्भात मोठा निर्णय हा होऊ शकतो। 2 ऑक्टोबरला 3 ऑक्टोबरची सरकारकडून वेटिंग चालू आहे। यामध्ये काही आकडा वाढला तर कोणता बदल होणार नाही, परंतु 30 सप्टेंबर खूप जवळ आलेली तारीख आहे। आता इतक्या दिवसात आकडा हा वाढलेला नाही आणि आता वाढेल याची शक्यता नाही असं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे, अभ्यासकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे यावरती 30 सप्टेंबरची वाट पाहून 2 ऑक्टोबरला निर्णय हा घेण्यात येणार आहे। त्यानंतरची पुढची अपडेट आहे ती म्हणजे EPS कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भातील EPS पेन्शनधारक आहेत त्यांच्या संदर्भातील जे EPS पेन्शनधारक आहेत त्यांचा जो अपडेट आहे, त्यांचा जो काही हालचाली आहेत ते 12 आणि 13 तारखेच्या आसपास कळू शकतात हे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे। मी जो अभ्यास केला त्या बऱ्याच तज्ज्ञांची जे म्हणणे आहे, जे मतं आहेत ती मी ऐकली, त्यानुसार 12 किंवा 13 ऑक्टोबरला EPS 95 जे कर्मचारी आहेत या संदर्भातला जो निर्णय आहे तो होऊ शकतो। सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून 8 पे कमिशन किंवा NPS, UPS, EPS 95 संदर्भातील अपडेट समजले असेल। सो व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत, पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद।